सतत या ना त्या कारणानं वादात अडकणारे शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात अडकलेले आहेत आणि यावेळी त्या वादाचं कारण ठरलेलं आहे तर त्यांच्याकडची एक आलिशान कार, ही कार त्यांना कंत्राटदारांनी दिली असा त्यांच्यावर आरोप होतोय। मात्र त्यावर संजय गायकवाड आणि त्या कंत्राटदाराचं नेमकं काय उत्तर आहे आणि मुळात हे सगळं प्रकरण काय आहे, त्याची सुरुवात कशी झाली, पाहूया एक रिपोर्ट। आमदार संजय गायकवाडांचा नवा कारनामा। 2 कोटींच्या डिफेंडर कारवरून महायुतीत वाद। कंत्राटदारांकडून कमिशन घेतल्याचा भाजपचा आरोप। काही महिन्यांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याला कार धुवायला सांगणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड एका नव्या कारनाम्यामुळे चर्चेत आलेत। बुलढाणा शहरात सध्या संजय गायकवाड यांची कार फार चर्चेत आहे। तब्बल 2 कोटींची ही कार म्हणजे अगदी राजेशाही थाट। आता एखादा आमदार 2 कोटींची कार घेतो आणि वाद होणार नाही हे अशक्यच। पण हा वाद विरोधकांनी नाही तर महायुतीतल्या सहकार्यांनी उकरून काढलाय। भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी ही डिफेंडर कार कंत्राटदाराकडून कमिशनच्या रूपात घेतल्याचा आरोप केलाय। आणि मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं, ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली। पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे। ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी काय? नाही, मुख्यमंत्र्यांचा पाचचा विषय नाही हा। मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राचे कामं पडले हे तर इथलाच आपला PIB करू शकतो। दरम्यान विजय शिंदेंच्या आरोपांवर संजय गायकवाडांनी खास त्यांच्या शैलीत उत्तर दिलंय। ज्यांनी आरोप केला, पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही। पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे। आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे। त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे? त्या गाडीवर MLAचा सिम्बॉल पण टाकलेला आहे। MLAचा सिम्बॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकलेत। आता जोपर्यंत ते माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिफेंडर गाडी मला पण आकर्षण होतं, मला पाहू दे जरा दिवळ असतो मला वापरून, मग तेवढे करता सिम्बॉल आहे त्याच्यावर। असं वाटलं तुम्हाला त्या गाडीमध्ये बसून? असं काय नाही, सगळ्या गाड्या सारख्याच आहेत, काय फरक नाही। विचारत म्हणतात की कोणत्या कमिशनमधून गाडी आहे, त्या कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला। डिफेंडर कार संजय गायकवाड फिरवत असले तरीही या गाडीचा मालक कोणी दुसराच निघालाय। निलेश ढवळे यांच्या नावावर ही गाडी खरेदी करण्यात आली आहे। ही गाडी कमिशन म्हणून संजय गायकवाड यांना दिलेली नाही असं स्पष्टीकरण निलेश ढवळेंनी दिलंय। संजीव भाऊ कधी आमच्याकडून कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे, त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही। मी ती डिफेंडर माझ्या मुलाच्या आग्रहास्तव ती विकत घेतली। मला गाडीचा एक छंद आहे वेगवेगळ्या गाड्या हे करायचा। जसे माझ्याकडे आता MG हेक्टर आहे, त्यानंतर आता डिफेंडर घेतली। डिफेंडर घेतल्यानंतर मी भाऊला उत्साहपोटी भाऊला सांगितलं, भाऊ म्हणे 4-5 दिवस मी पण बघतो म्हणे कशी आहे, म्हणून मी भाऊला ती दिली। पण त्याच्यावर MLAचा सिम्बॉल लावलेला आहे, याच्यावरून असं वाटतं की त्यांना तुम्ही गिफ्ट दिली? नाही, गिफ्टचा संबंध मी एवढा मोठा पण नाही आहे की संजय भाऊला काय गिफ्ट देईल। निलेश ढवळेंनी संजय गायकवाडांना कमिशन दिल्याचं नाकारलंय, मात्र विरोधक हे मान्य करायला तयार नाही। याचं ठोस कारण म्हणजे गाडीचा नंबर MH56A3132। संजय गायकवाड यांच्या सगळ्या गाड्यांवर 3132 याच नंबरची प्लेट असते। त्यामुळे कंत्राटदार निलेश ढवळे आणि स्वतः संजय गायकवाड यांनी नाकारलं तरीही ही गाडी कमिशन म्हणूनच दिल्याची चर्चा आहे। वाटतं त्यांना सगळं माहिती असेल। आता गाडीचा नंबर मानल्यावरती कोणाची कळायला काय RTO ऑफिसमध्ये जावं लागत नाही, त्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे। शिंदे साहेबांना सांगतो मी त्यांच्याच एखाद्या सहकारी पक्षाच्या नेत्याची ती असेल, कारण त्यांच्या सहकारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणत्या तरी गुत्तेदाराच्या नावावरच आहेत, सगळ्याच बऱ्याच। इथल्या संभाजीनगरच्या तर आहेच, मला माहिती त्यांचे नाव पण माहिती आहे, कोणाच्या नावावर माहिती, सगळं माहिती। सगळे भुमरेंची गाडी कोणाच्या नावावर बघा, शिरसाटांची गाडी कोणाच्या नावावर बघा। नेत्यांच्या गाड्या या दुसऱ्याच माणसांच्या नावाने रजिस्टर केलेल्या असतात असा दानवेंचा दावा आहे। याच दाव्यामुळे डिफेंडर गाडी नेमकी कुणाची यावरून संशय व्यक्त केला जातोय।
दरम्यान ज्या डिफेंडर गाडीवरून वाद पेटलाय ती निलेश ढवळे नेमके कोण आहेत ते पाहूया. निलेश ढवळे हे संतोष गायकवाड यांचे नातेवाईक आहेत. बुलढाण्यातील बड्या कंत्राटदारांमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. शहरातील 70% कामांची कंत्राटं ही निलेश ढवळेंच्या कंपनीकडेच आहेत. सध्या शहरातील 26 महापुरुषांचे पुतळे आणि बागांचं सौंदर्यीकरण, बुलढाणा कोर्टाच्या इमारतीचं नूतनीकरणाचं 32 कोटी रुपयांचं कंत्राट आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचं कंत्राट देखील निलेश ढवळेंच्या कंपनीकडेच आहे. निलेश ढवळे आणि संजय गायकवाड यांच्या याच संबंधांमुळे डिफेंडर गाडी वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटात कलगीतुरा रंगलाय. युती करायची नाही यावरून दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतायत. अशातच भाजपनं संजय गायकवाडांचा हा कारनामा उकरून काढलाय. त्यामुळे भविष्यात हा संघर्ष अधिक तीव्र होणार हे निश्चित मानलं जात आहे. अमोल गावडे, NDTV मराठी, बुलढाणा.